सीटूशी संलग्न लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या राधानगरी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा गुडाळमध्ये पार पडला। या मेळाव्यात 21 ऑगस्टच्या मोर्चाचं नियोजन करण्यात आलं। यावेळी बोलताना कॉम्रेड भरमा कांबळे यांनी कामगार कष्टकऱ्यांचं राज्य आणण्यासाठी कामगारांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे असं सांगत त्यासाठी कॉम्रेड शिवाजी मगदूम यांना कागल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली। त्याला उमेदवार मिळायला पाहिजे या संबंधी पक्षाची मागणी करणार आहे आणि जिल्ह्यातल्या सगळ्या बांधकाम कामगारांनी सगळ्या क्षेत्रातल्या कामगारांनी शिवाजी मगदूमना निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर प्रकाश कुंभारने मागच्या वेळेला उत्तरचं सरपंच पदाची निवडणूक लढवली, कारण 1.5 महिन्यावरती घोडं मैदान आलंय। त्या घोडं मैदानाच्या अगोदर जर समजा बांधकाम कामगारांना त्या सरकारनं कामगार मंत्र्यांनी जर समजा आमच्या सोयीच्या भूमिका घेतल्या नाही, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही, तर आपल्याला 21 मोर्चा झाल्यानंतर आपल्याला कदाचित कामगार मंत्र्यांच्या घरावर सांगलीला सुद्धा मोर्चा करावा लागेल, जेणेकरून त्या मंत्र्यांना आपल्याला उडं करायचं आहे। सांगली जिल्ह्यामध्ये तो जगपद्धतीने निवडून आलाय आणि नंतर मिरजमध्ये निवडून आलाय। राधानगरी तालुकाध्यक्ष संदीप सुतार यांनी भाजप सरकारनं बांधकाम कामगारांची मेडिक्लेम योजना बंद केल्यामुळे लाखो बांधकाम कामगारांना आरोग्य सेवा विकत घ्याव्या लागत असल्याचं सांगितलं। कॉम्रेड शिवाजी मगदूम, प्रकाश कुंभार, शिवाजी कांबळे, भरत सुतार, संदीप यादव, संतोष कांबळे, अजित मुल्लानी, दशरथ कांबळे, मधुकर सुतार, उत्तम लोहार, योगेश कांबळे, अमित बागडी, धनाजी सुतार, दीपक राऊत यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते।